दिल्लीच्या रोहितने कमेंट केलीये, माझे 72 वर्षे वडील बाथरूममध्ये पडून त्यांच्या हिप सर्जरीची तातडीची गरज भासतीये. कुटुंब घाबरलंय कारण त्यांची कलीच शस्त्रक्रिया झालेली नाहीये. फक्त विश्रांतीने चालेल का? दुसरा काही पर्याय आहे का? कृपया मार्गदर्शन करा. रोहित, आधी एक दीर्घ श्वास घे, कारण तुझं कुटुंब सध्या जी काळजी, भीती आणि आशा अनुभवत आहे ती मी रोज पाहतो आणि हे सगळं प्रेमातून येतं. पण कॉरिडॉरमध्ये उभ्या असलेल्या मुलामुलींनी एक वैद्यकीय गोष्ट नीट समजून घ्यावी, ज्यावर मी पुन्हा सविस्तर बोलेन. वृद्ध पुरुषांमधील हिप फ्रॅक्चर केवळ विश्रांतीने बरे होत नाही. हे मनगटासारखे फ्रॅक्चर नाही की जे स्थिर करून थांबता येईल. शस्त्रक्रियेद्वारे सर्वोत्तम उपचारांसाठी वेळ खूप कमी असतो. तुमचं कुटुंब सध्या जे अनुभवत आहे तो शस्त्रक्रियेवर चर्चा करण्याचा क्षण नाही. ही वेळ ते समजण्याची आहे आणि मी तुम्हाला तेच समजावून सांगण्यास मदत करेन. गुल्ह्याचं फ्रॅक्चर नेमकं काय असतं? डॉक्टरांचे शब्द समजत नसल्याने वडिलांच्या दुखापतीबद्दल आम्हाला काहीच स्पष्टपणे समजत नाहीये, असा प्रश्न मुंबईच्या प्रिया एम कोरावर विचारतात. प्रिया, तुमचा हा प्रश्न खरोखरच अगदी योग्य आहे. मी हे सोप्या भाषेत सांगतो. कुल्ह्याचा सांधा बॉल आणि सॉकेट प्रकारचा असतो. यात बॉल म्हणजे फेमोरल हेड, जो मांडीच्या हाडाचा वरचा गोल भाग आहे. हा बॉल पेल्विस मधील कप सारख्या सॉकेटमध्ये असतो. फ्रॅक्चर जवळजवळ नेहमीच फिमोरल नेकवर म्हणजे बॉलच्या थोडं खाली असलेल्या हाडाच्या अरुंद भागावर होतं. हा सांध्याचा सर्वात जास्त ताणाखाली असलेला भाग आहे. आता हे तुमच्या वडिलांनाच का झाला? हाड हे जिवंत उतब आहे. आयुष्यभर, विशेषतः पुरुषांमध्ये 50 वर्षानंतर हाड सतत तुटतं आणि पुन्हा तयार होतं. धूम्रपान केलेल्या, नियमितपणे मद्यपान केलेल्या किंवा दीर्घकाळ स्टेरॉइड घेतलेल्या पुरुषांमध्ये हे प्रक्रिया खूप वेगाने होते. हाड तुटण्याचा दर हाड पुन्हा तयार होण्याच्या दरापेक्षा जास्त होतो. याचा परिणाम म्हणजे ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे हाडांची संरचनात्मक कमकुवतता, जी पुरुषांमध्ये गंभीरपणे दुर्लक्षित राहते, कारण आपण ती जवळजवळ नेहमीच फक्त महिलांशीच जोडतो. विशेषतः भारतात पुरुषांमधील ऑस्टिओपोरोसिसची तपासणी किंवा निदान होत नाही, जोपर्यंत अशा एखाद्या घटनेमुळे हे स्पष्ट होत नाही. तुमच्या वडिलांना झालेली फ्रॅक्चर ही कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या हाडांच्या आरोग्याची औपचारिक तपासणी झाली असेल. आणि फेमोरल नेक फ्रॅक्चरमध्ये विशिष्ट धोका असा आहे, फेमोरल हेडला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या या नेकमधून जातात. जेव्हा नेक फ्रॅक्चर होते तेव्हा रक्तपुरवठा खंडित होतो. इजा झाल्यापासून वेळ महत्त्वाची असते. जितका उशीर होईल तितका फेमोरल हेडचा रक्तपुरवठा कायमचा थांबण्याचा धोका वाढतो. बेंगळुरूच्या अर्जुनने विचारले, माझ्या वडिलांना वर्षभर कंबरदुखीचा त्रास होता. आम्ही वयामुळे दुर्लक्ष केले. हे टाळता आले असते का? अर्जुन, तुझ्या प्रश्नात अपराधीपणाची भावना दिसतीये. ती मला दूर करायची आहे, म्हणून मी याचं उत्तर काळजीपूर्वक देतो. खूप वेळा हो, मांडीमध्ये दुखणं, खुर्चीतून उठताना कडकपणा जाणवणं, चालण्यात बदल दिसणं ही लक्षणं उपस्थित असतात आणि ती संधिवात, वय किंवा फक्त दुर्लक्ष केलं जातं कारण ते म्हणायचे की त्यांना काहीच त्रास नाही. तुमच्या वडिलांच्या पिढीचे एक लक्षात घ्या, त्यांना त्रास सहन करायला आणि तक्रार न करता जगायला शिकवलं गेलंय. कदाचित त्यांनी ते ठीक असल्याचं सांगितलं कारण त्यांना तसंच शिकवलं गेलं होतं. ही तुमची चूक नाहीये, ही एक पिढी आहे. बऱ्याचदा हा सततचा त्रास म्हणजे हाडांनी आधीपासून असलेल्या ऑस्टिओआर्थरायटिस किंवा सुरुवातीच्या बदलांची सूचना होती. तो पडणं असंच अचानक झालं नव्हता. हे पडणं म्हणजे एका हळुवारपणे घडत असलेल्या गोष्टीचा शेवटचा अध्याय होता. मी हे तुम्हाला सांगतोय कारण तुम्ही काहीतरी चुकवलं असं वाटावं म्हणून नाही, तर यामुळे पुढील शस्त्रक्रियेची योजना आखताना मदत होते आणि पुढे हे महत्त्वाचं ठरतं. सर्जन 48 तासांत शस्त्रक्रिया सुचवतायत. हे खूप घाईचं वाटतंय. 75 वर्षांच्या वडिलांचं हृदय कमकुवत आहे. आधी त्यांना स्थिर करून काही आठवड्यांनी शस्त्रक्रिया करता येईल का, अशी विचारणा चेन्नईच्या कविता आर यांनी इंस्टाग्रामवर केली आहे. कविता, मला समजतंय तुला असं का वाटतंय. मी तुला पूर्ण वैद्यकीय माहिती सांगेन कारण हा निर्णय महत्त्वाचा आहे. वृद्ध पुरुषांना जेव्हा कुल्ह्याला फ्रॅक्चर होतं तेव्हा त्यांचा 1 वर्षातील मृत्यूदर, म्हणजेच फ्रॅक्चर झाल्यानंतर 12 महिन्यात मृत्यू होण्याचा धोका, तोच इजा झालेल्या महिलांच्या तुलनेत लक्षणीयरित्या जास्त असतो. याची अनेक कारणं आहेत. ज्यांना कुल्ह्याला फ्रॅक्चर होतं असे पुरुष सहसा आधीपासूनच हृदय आणि फुफ्फुसांच्या समस्या घेऊन येतात. त्यांची शारीरिक साठवणूक कमी असते, म्हणजेच तणावाच्या वेळी शरीराच्या प्रणालीने नेहमीच्या पातळीपेक्षा जास्त कार्य करण्याची क्षमता कमी असते. आणि विशेष म्हणजे वृद्ध पुरुषांमध्ये हालचाल न होण्यामुळे होणाऱ्या गुंतागुंती गंभीर आणि जलद घडतात. जेव्हा कुल्ह्याला फ्रॅक्चर झालेला वृद्ध पुरुष 48 ते 72 तासही हालचाल न करता ठेवला जातो तेव्हा ही साखळी प्रतिक्रिया सुरू होते. डीप वेन थ्रॉम्बोसिस म्हणजे पायातील शिरांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात कारण नेहमी रक्त हलवणारा स्नायूंचा पंप काम करणे थांबतो. पल्मोनरी एम्बोलिझम म्हणजे या गाठी फुफ्फुसांमध्ये जातात. निमोनिया,
अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध रुग्णांत अन्न श्वासमार्गात जाण्याचा धोका वाढतो. आयुष्यभर धूम्रपानामुळे श्वसनक्षमता कमी झालेल्या पुरुषांकडे सुरक्षितता उरत नाही. बेड सोर्स आणि स्नायूंचा जलदहास. वृद्ध पुरुषाला एका आठवड्याचा बेड रेस्ट दिल्यास इतका स्नायू ऱ्हास होतो की तो भरून काढायला महिन्यांचा काळ लागतो. आणि बौद्धिक ऱ्हास, वेदनेत हालचाल न करता आणि नेहमीच्या वातावरणापासून दूर असलेल्या वृद्ध पुरुषांमध्ये गोंधळ आणि भ्रम लवकरच सुरू होतो. शस्त्रक्रिया हा धूता नाही, उशीर हा खरा धोका आहे. जगभरातील ऑर्थोपेडिक गाईडलाईन्स स्थिर रुग्णामध्ये हिप फ्रॅक्चर नंतर 24 ते 48 तासात शस्त्रक्रियेचा सल्ला देतात, कारण त्याशिवाय होणारे परिणाम स्पष्ट आहेत. रोहितची टिप्पणी ऐकून तुमच्या कुटुंबात असं काही घडतंय असं वाटल्यास केवळ भीतीपोटी निर्णय घेऊ नका. प्रॅक्टो ॲपवरून ऑर्थोपेडिक तज्ज्ञांशी संपर्क साधा आणि वडिलांसाठी योग्य उत्तर मिळवा. प्रॅक्टोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेव्हा खरंच गरज असते तेव्हा तुम्हाला अशी माहिती मिळायला हवी जी प्रत्यक्षात उपयोगी पडते.